मित्रांनो, काल जी मी विक्रम वेताळची कथा पोस्ट केली होती, त्या अर्ध्या कथेतच माझा व्हॉईस चुकून म्यूट झाला होता. त्यासाठी मी हा भाग 2 बनवत आहे. तर चला. सुमती, स्वामी त्या शक्तीने सांगितलं होतं ना, कोणाचा तरी जीव जाईल. पण त्याने हे नाही सांगितलं की तो माणूस आपला शेजारीच असेल. माधवचा मुलगा मेला. स्वामी, तुमच्या एका इच्छेने माधवचं जग उद्ध्वस्त केलं. सोमदत्त, नाही, हा केवळ एक योगायोग आहे. हा हिरा असं करू शकत नाही. पण गावातील वातावरण बदलू लागतं. माधवच्या मुलाच्या मृत्यूने संपूर्ण गाव हादरतं. सोमदत्तचं हृदय जोरात धडधडत होतं. पण त्याचा हवरेपणा अजूनही भीतीवर भारी होता. तो स्वतःची समजूत काढत होता की हा फक्त योगायोग आहे. सुमती, स्वामी, माधवचा तो आकांत ऐकलात का? त्याचा एकुलता एक आधार हिरावला गेला. अजूनही तुम्ही या निळ्या दगडाला छातीशी लावून ठेवणार का? सोमदत्त, चूप कर सुमती. मृत्यूवर कोणाचं नियंत्रण नसतं. माधवचा मुलगा कमकुवत होता म्हणून मेला. आता आपण मागे फिरू शकत नाही. जर मी हा हिरा सोडला तर आपण पुन्हा त्याच फाटक्या झोपडीत जाऊ. तुला पुन्हा उपाशी राहायचं आहे का? सुमती, मला भूक मंजूर आहे स्वामी, पण कोणाचा खून नाही. हा महाल नाही, हे एक स्मशान आहे स्वामी. स्मशान. सोमदत्ताला वाटतं की जर तो गावकऱ्यांची मदत करेल तर त्याचं पाप धुतलं जाईल. त्याने हिऱ्याकडे दुसरी मोठी इच्छा मागितली. सोमदत्त, हे दिव्य रत्ना, मला एवढं सोनं दे की मी पूर्ण गावचा उपचार करू शकेन. मला या नागरातला सगळ्यात मोठा दानशूर बनव. अचानक महालाच्या तळघरात सोन्याच्या नाण्यांचा पूर येतो. पण जसे सोन्याचे ढीग वाढतात तशी गावात एक रहस्यमयी महामारी पसरते. जे कालपर्यंत ठीक होते ते अचानक प्राण सोडू लागतात. सोमदत्त सोन्याची नाणी वाटतो, पण औषध काम करत नव्हती. लोक हातात सोनं घेऊन मरत होते. गावातील मंदिरे कोसळत आणि जुना पुजारी ढिगाऱ्याखाली दबून मृत पावतो. तेवढ्यात महालात मुन्नी, आई बाबा, मला खूप थंडी वाजते. माझ्या डोळ्यासमोर अंधार येतोय. सुमती धावत येते आणि मुलाला जवळ घेते. मुलाचं पूर्ण शरीर निळं पडत होतं. तसंच जसं माधवच्या मुलाचं झालं होतं. मुन्नीसुद्धा बेशुद्ध होते. सुमती, स्वामी बघा, तुमचं दान आणि सोनं रंग आणत आहे. आज मृत्यूने आपल्या दारावरही दस्तक दिली आहे. वाचवा वाचवा तुमच्या मुलांना. सोमदत्त, बस कर, खूप झालं हा रक्ताचा खेळ. मी सुख मागितलं, तू मला शवांचा ढीग दिलास. मला नाही पाहिजे हा जादुई पत्तर. सोमदत्त तो हिरा नेऊन विहिरीत फेकतो. पण हिरा पुन्हा त्याच्या हातात येतो. तो त्याला मातीत गाडतो, पण तो पुन्हा त्याच्या खिशात मिळतो. सोमदत्त आता रडत नतमस्तक होतो. हे निळ्या प्रकाशाच्या स्वामी, माझं सगळं काही परत घे. मला माझी तीच जुनी गरिबी परत दे, जिथे माझ्याकडे खायला अन्न नव्हतं. पण माझ्या मुलाचे श्वास चालू होऊ दे. मला तीच झोपडी आणि तीच फाटलेली धोती परत हवी आहे. फक्त माझ्या माणसांना परत आण. मित्रांनो, कथा आवडली तर लाईक करायला विसरू नका बरं. सोमदत्त, मी परत आलो, मी परत आलो. सुमती बिट्टू तो वेड्यासारखा आपल्या झोपडीकडे धावतो. लांबून त्याला चुलीतून निघणारा धूर दिसला आणि सुमतीच्या गाणं गुणगुणण्याचा मंद आवाज आला. सोमदत्त अंगणात पोहोचला. सोमदत्त, सुमती बघ, मी परत आलो. मी कोणताही हिरा नाही आणला. मी खाली हाताने आलोय. झोपडीच्या आत सुमती चुलीवर भाकरी भाजत होती आणि बिट्टू मातीच्या खेळण्याशी खेळत होता. मुन्नीसुद्धा खूप खुश होती. पण त्यांच्यासोबत तिथे अजून एक सोमदत्त बसला होता. तो हुबेहूब खऱ्या सोमदत्तासारखा दिसत होता. तोच सावळा रंग, तेच विस्कटलेले केस आणि तीच फाटलेली धोती. तो मुलांना हसवत होता. सोमदत्त, सुमती, सुमती हा कोण आहे? मी इथे आहे, बाहेर बघ. सोमदत्ता आत धावतो आणि सुमतीचा खांदा पकडण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा हात हवेसारखा सुमतीच्या शरीराच्या आरपार निघून जातो. तो तिच्यासमोर हात हलवतो, पण सुमती त्याला पाहूच शकत नव्हती. सुमती, आतमध्ये असलेल्या सोमदत्ताला, आज तुम्ही खूप शांत दिसत आहात. देवाचे आभार की त्या निळ्या प्रकाशाचा भ्रम तुटला. आता तुम्ही पुन्हा माझे तेच जुने सोमदत्त बनलात. तो दुसरा सोमदत्त हळूच उभा राहतो आणि खऱ्या सोमदत्ताच्या अगदी जवळ येऊन उभा राहतो. त्याच्या डोळ्यात एक अलौकिक निळी चमक होती. तो अत्यंत धीम्या आवाजात बोलतो, जो फक्त खऱ्या सोमदत्ताला ऐकू येत होता. आश्चर्यचकित होऊ नको सोमदत्त. तू विचार करत
असशील. मी कोण आहे? मी सुद्धा कधी काळी तुझ्यासारखाच एक साधा मनुष्य होतो, जो सोन्याच्या आणि ख्यातीच्या लोभापायी त्या गुहेत पोचलो होतो. पण मी वेळेतच माझं पाप ओळखलं आणि त्या निळ्या रत्नाचा त्याग केला. माझा पश्चातापच माझ्या मुक्तीचा मार्ग बनला. पण नियतीने मला एक शिक्षा दिली. या रत्नाचं रक्षण तोपर्यंत करायचं, जोपर्यंत कोणी दुसरा लोभी माणूस आपल्या आत्म्याचा सौदा करायला इथे येत नाही. सोमदत्त: तर तू आता मुक्त झालास. नवा रक्षक. होय सोमदत्त, ज्या क्षणी तू त्या वैभवासाठी आपल्या विवेकाचा बळी दिलास, त्याच क्षणी मी या कैदेतून मुक्त झालो. आता मी फक्त आहे सुमतीच्या प्रेमात जगण्यासाठी. आणि तू आता या रत्नाचा नवा रक्षक आहेस. तू जे गमावलं आहेस ते मी सांभाळलंय. आता तू फक्त एक अदृश्य सावली बनून स्वतःच्याच विनाशाचा साक्षीदार बनशील. वेताळ हसतो. हा हा हा. थांब राजन. सोमदत्तची कथा एका अत्यंत विचित्र वळणावर संपली. त्याने आपली गरिबी परत मागितली आणि ती त्याला मिळालीही. त्याचं कुटुंबही सुरक्षित झालं. पण तो स्वतः आपल्याच घरात एक प्रेत बनून राहिला, ज्याला त्याची पत्नीही ओळखू शकत नाही. तर राजन, माझा प्रश्न ऐक. तो प्रतिरूप रक्षक, जो सावली असूनही सुमतीला सुख आणि सुरक्षा देत आहे, तो त्या खऱ्या सोमदत्तपेक्षा श्रेष्ठ नाही का, ज्याने लोभापायी पूर्ण कुळाचा विनाश केला होता? आणि सोमदत्तासोबत जे झालं तो न्याय होता की नियतीचा क्रूर उपहास? उत्तर दे राजन. पण लक्षात ठेव, जर माहीत असूनही तू मौन बाळगलंस तर तुझ्या डोक्याचे 100 तुकडे होतील. राजा विक्रम: शांत हो वेताळ. सत्य तर हेच आहे की हा नियतीचा न्यायच आहे. सोमदत्तने जेव्हा आपल्या प्रतिष्ठेसाठी आणि वैभवासाठी आपल्या माणसांच्या प्राणाचा सौदा केला, त्या क्षणी त्याने माणूस असण्याचा अधिकार गमावला होता. माणसाची ओळख त्याच्या शरीराने नाही, तर त्याच्या धर्माने आणि निष्ठेने होते. ज्या क्षणी सोमदत्तने लोभाला निवडलं, सुमतीचा खरा पती त्या क्षणी वैचारिकदृष्ट्या मृत झाला होता. सुमती आज ज्या पुरुषासोबत आहे, तो जरी माया असला तरी तो त्या साधेपणाचा आणि प्रेमाचा प्रतीक आहे, ज्याचा सोमदत्तने त्याग केला होता. न्याय हाच सांगतो की जो माणूस आपल्या मुळाचा तिरस्कार करतो, मुळं त्याला स्वतःहून कापून वेगळं करतात. सोमदत्तची शिक्षा ही नाही की तो गरीब आहे, तर शिक्षा ही आहे की तो स्वतःच्या डोळ्यासमोर स्वतःचं सुख दुसऱ्याच्या अधिकारात पाहतोय आणि काहीही करण्यास असमर्थ आहे. अहंकार आणि मोहाचा हाच अंतहीन नरक आहे. वेताळ हसतो. हा हा राजन, तुझ्या या न्यायाची गुंज युगायुगांपर्यंत राहील. पण तू बोललास आणि अट तुटली, म्हणून मी चाललो. वेताळ हसून पुन्हा झाडाकडे उडून जातो आणि राजा विक्रम पुन्हा हातात तलवार घेऊन त्याच्या मागे धावतो.